श्री स्वामी समर्थ मेष राशी 23 ते 29 मार्च साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी काहीसा धडाकेबाज तर काही ठिकाणी थांबून विचार करायला लावणारा असणार आहे. कधी मन उत्साहाने भरून येईल तर कधी थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. पण एक लक्षात ठेवा, तुमच्यात जी जिद्द आहे ना, तीच तुम्हाला सगळ्या परिस्थितीतून बाहेर काढणार आहे. मेष राशीच्या मंडळींनो, हा आठवडा तुमच्यासाठी नक्की काय घेऊन येतोय? तुमच्या मेहनतीचं फळ आता मिळणार का, की अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे? कामाच्या ठिकाणी येणाऱ्या नवीन जबाबदाऱ्या तुम्ही सहज पेलू शकाल का? पैशांच्या बाबतीत हातात पैसा टिकणार का, की अचानक खर्च वाढणार आहे? नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढणार का, की एखाद्या छोट्या गोष्टीवरून वाद निर्माण होणार आहे? तुमचं प्रेम व्यक्त करण्यासाठी हा योग्य काळ आहे का? कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील का, की काही गोष्टींमुळे तणाव निर्माण होईल? तुमचं मन शांत राहील का, की विचारांचा गोंधळ वाढणार आहे? आरोग्याच्या बाबतीत काही संकेत मिळणार आहेत का, ज्याकडे दुर्लक्ष करू नये? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हा आठवडा तुमच्यासाठी नवी संधी घेऊन येतोय का, की काही शिकवण देऊन पुढे जाण्याचा मार्ग दाखवणार आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी थोडी धावपळ वाढणार आहे. सुरुवातीचे 2-3 दिवस तुम्हाला हे काम कसं पूर्ण होणार असं वाटेल, पण जसजसं पुढे जाल तसं सगळं व्यवस्थित बसायला लागेल. तुमचं काम लोकांच्या नजरेत येईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे, पण त्यासाठी थोडं जास्त मेहनत घ्यावी लागेल. एखादं नवीन काम किंवा जबाबदारी तुमच्यावर टाकली जाऊ शकते. सुरुवातीला ती जड वाटेल, पण तीच पुढे तुमच्यासाठी मोठी संधी ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आठवडा मिश्र आहे. काही ठिकाणी नफा दिसेल तर काही ठिकाणी खर्च जास्त होईल. नवीन गुंतवणूक करताना जरा सावध राहा. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आर्थिक स्थिती. पैशांच्या बाबतीत हा आठवडा संतुलन ठेवण्याचा आहे. पैसे येतील, पण त्याचवेळी खर्चही वाढतील. घरासाठी, कुटुंबासाठी किंवा एखाद्या आवश्यक गोष्टीसाठी खर्च करावा लागू शकतो. काही जणांना अचानक खर्चही येऊ शकतो, त्यामुळे थोडं प्लॅनिंग करून चालणं गरजेचं आहे. जर तुम्ही पैसे साठवण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा यासाठी योग्य आहे, पण त्यासाठी स्वतःवर नियंत्रण ठेवावं लागेल. प्रेम आणि नातेसंबंध. या आठवड्यात नात्यांमध्ये थोडा गोडवा आणि थोडी खटके अशी दोन्ही परिस्थिती दिसेल. जोडीदारासोबत काही गोष्टींवर मतभेद होऊ शकतात, पण ते फार मोठे नसतील. वेळेवर बोलून घेतलं तर सगळं ठीक होईल. प्रेमात असणाऱ्यांसाठी हा आठवडा भावना व्यक्त करण्याचा आहे. मनातलं बोलून टाका, नाहीतर गैरसमज वाढू शकतात. कुटुंबात एखाद्या गोष्टीवर चर्चा होईल, पण शेवटी सगळं शांततेत मिटेल. मोठ्यांचा सल्ला घेतला तर फायदा होईल. कौटुंबिक जीवन. घरात थोडं चैतन्य वाढलेलं दिसेल. एखादा छोटासा कार्यक्रम, भेटीगाठी किंवा नातेवाईकांशी संवाद वाढू शकतो. कधीकधी घरात एखाद्या गोष्टीवरून तणाव निर्माण होईल, पण तुम्ही जर शांत राहिलात तर परिस्थिती लगेच सुधारेल. आई-वडिलांची काळजी घ्या, त्यांना वेळ द्या. भावंडांसोबतचे संबंध सुधारतील. एखादं जुनं भांडण मिटण्याची शक्यता आहे. मानसिक स्थिती आणि आरोग्य. मन थोडं चंचल राहू शकतं. कधी खूप उत्साह तर कधी अचानक थकवा जाणवेल. कामाचा ताण जास्त घेतलात तर डोकेदुखी, थकवा किंवा झोपेच्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे स्वतःला वेळ देणं खूप गरजेचे आहे. थोडं चालणं, व्यायाम किंवा ध्यान केलं तर मन स्थिर राहील. आहाराकडेही लक्ष द्या. जास्त तिखट किंवा बाहेरचं खाणं टाळा. शिक्षण आणि विद्यार्थी. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करायला थोडं अवघड जाईल, पण जर तुम्ही वेळेचं योग्य नियोजन केलं तर चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा आठवडा महत्त्वाचा आहे. नवीन काही शिकायला मिळेल. गुरु किंवा शिक्षकांचा सल्ला घ्या, त्याचा फायदा होईल. या आठवड्याची खास सूचना. कोणत्याही निर्णयात घाई करू नका. पैशांबाबत जरा जपून वागा. नात्यांमध्ये अहंकार आणू नका. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उपाय. दररोज सकाळी श्री स्वामी समर्थ यांचा जप करा. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावा. लाल रंगाचा रुमाल किंवा वस्तू जवळ ठेवा. सकारात्मक ऊर्जा वाढेल. एकूणच हा आठवडा तुमच्यासाठी शिकवण देणारा आणि पुढे नेणारा आहे. काही अडचणी येतील, काही ठिकाणी मन खट्टू होईल, पण शेवटी तुम्हीच जिंकणार आहात. फक्त संयम ठेवा, विचारपूर्वक निर्णय घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा.
हा आठवडा तुमच्यासाठी थोडासा चढ उतारांनी भरलेला असला तरी शेवटी समाधान देणारा ठरणार आहे. कामाच्या बाबतीत सुरुवातीला थोडा ताण आणि गोंधळ वाटेल, पण हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. तुमची मेहनत आणि जिद्द तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाईल. आर्थिक बाबतीत पैसे येतील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. नातेसंबंधांमध्ये थोडेसे मतभेद होऊ शकतात, पण शांतपणे संवाद साधलात तर नात्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होईल. कुटुंबाकडून साथ मिळेल, फक्त थोडा संयम ठेवावा लागेल. आरोग्याच्या बाबतीत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक शांती राखणं आणि थोडा आराम घेणं गरजेचं आहे. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला थांबून विचार करायला आणि योग्य दिशा निवडायला शिकवणारा आहे. घाई न करता संयमाने आणि आत्मविश्वासाने पुढे गेलात तर नक्कीच यश तुमच्या पायाशी येईल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.